श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये बुधवारी 14 जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे. या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यंदा संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. कारण सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश हा दुपारी 3:06 होणार आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो सौभाग्यवतींसाठी सुद्धा अत्यंत खास असतो. ज्या नवविवाहित आहेत तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी आपला पहिला वौसा कसा पुजावा, संक्रांत माहेरी की सासरी साजरी करावी, पहिल्याच संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत, सुगड पूजा करावी का, आणि लग्नानंतर जर पहिलाच सण संक्रांत येत असेल तर संक्रांत साजरी करावी की नाही, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर अशा नवविवाहित महिला मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा घेत असतात. पहिल्या संक्रांतीला वौसा हा घेतला जातो, तो पूजला जात नाही. त्याचप्रमाणे लग्नानंतर जर पहिलाच सण हा संक्रांत येत असेल, म्हणजे लग्न झाल्यानंतर मध्ये इतर कोणताही सण आला नसेल आणि पहिल्यांदाच जर संक्रांत आलेली असेल तर मात्र संक्रांत साजरी करू नये, वौसा पूजू नये आणि सुगड पूजा सुद्धा करू नये. जर मध्ये दुसरे सण येऊन गेलेले असतील तर मात्र आपण संक्रांत साजरी करू शकतो. ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्या सुगड पूजा सुद्धा करू शकतात. पहिली संक्रांत जेव्हा आपली असते तर त्यावेळेला वौसा जो आहे तर तो आपण घ्यायचा आहे. आणि हा वौसा कसा घ्यायचा आहे तर वौसा म्हणजे काय, तर वौसा जो आहे तर तो 25चा वौसा असतो, 5चा वौसा असतो. आणि यामध्ये जो 25चा वौसा आहे तर त्यामध्ये 25 विड्याची पाने, 25 सुपारी, 25 खारीक, 25 वेलची, 25 लवंग, 25 हळकुंड, त्याचप्रमाणे हळदी कुंकू, खोबऱ्याची वाटी, तर असा हा वौसा येत असतो. आणि जेव्हा आपण 5चा वौसा घेतो तर त्यावेळेला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 5 या संख्येमध्ये येत असतात. परंतु सध्या सर्व महिला ज्या आहेत तर त्या 25चा वौसा घेत असतात. 5चा जो वौसा आहे तर तो शक्यतो कोणीही घेत नाही. आता वौसा जो आहे तर तो आपल्याला पहिल्यांदा कोणाकडून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपण इतरांकडून वौसा घेत नाही तोपर्यंत आपल्याला इतरांना वौसा द्यायला किंवा वौसायला रुजू नसते. त्यामुळे पहिल्या संक्रांतीला आपल्याला हा वौसा घ्यायचा आहे. मग आपण जर आपली संक्रांत माहेरी साजरी करणार असू तर माहेरच्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे आई असेल, वहिनी असेल किंवा आपली एखादी मावशी असेल, काकी असेल, बहीण असेल, कोणाकडूनही आपण वौसा घेऊ शकतो. शक्यतो पहिली जी संक्रांत आहे तर ती माहेरीच साजरी केली जाते. सासरहून त्या मुलीला तिळगुळ दिला जातो, म्हणजे तिळाचे काही पदार्थ असतील. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीसाठी साडी असेल, तसेच ओटीचे साहित्य असेल, तर अशा सर्व वस्तू ह्या सासरहून मुलीला दिल्या जातात आणि तिला माहेरी पाठवलं जातं आणि माहेरी पहिली संक्रांत साजरी केली जाते. परंतु काही कारणाने जर आपल्याला माहेरी संक्रांत साजरी करणे शक्य नसेल तर आपण ती सासरी सुद्धा साजरी करू शकतो. आपल्या सासूचा, आपल्या जावेचा सुद्धा आपण वौसा घेऊ शकतो. पहिल्या वर्षी आपण जो वौसा घेतो तर तो दुसऱ्या वर्षी आपल्याला परत द्यायचा असतो. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जोपर्यंत वौसा घेत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास सुद्धा करायचा आहे. आणि हा उपवास आपण वौसा घेतल्यानंतर सोडायचा आहे. उपवासाला आपण उपवासाचे सर्व पदार्थ सुद्धा खाऊ शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत, त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला साजशृंगार करायचा आहे. आता ज्यांची पहिलीच संक्रांत आहे, तिळगुळामध्ये जी साडी आलेली आहे तर तीच साडी परिधान करायची आहे. सासरकडून जर काळ्या रंगाची साडी तिळगुळ म्हणून मिळालेली असेल तर आपण काळ्या रंगाची साडी नेसू शकतो. आणि जर हिरव्या रंगाची साडी मिळालेली असेल तर आपल्याला ती हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे. त्यानंतर आपला सर्व साजशृंगार केल्यानंतर, सर्व सौभाग्य अलंकार परिधान केल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये हळदी कुंकू, खोबऱ्याची एक वाटी, काळे तीळ, तिळगुळ, तर हे सर्व घ्यायचं आहे. आता आपण वौसा जो आहे तर तो घरी घेऊ शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊ शकतो. आपण जर बाहेर जाणार असू तर आपल्याला सर्व जे साहित्य लागणार आहे तर ते आपण एका पिशवीमध्ये नेऊ शकतो. आता जिचा वौसा घ्यायचा आहे ते आपल्याला अगोदर ठरवायचं आहे की आपण आपल्या बहिणीचा वौसा घेणार आहोत किंवा आईचा वौसा घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जेव्हा वौसा घेत असतो तर त्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील जे देव आहेत, तुळशी आहे, तर त्यांना सुद्धा आपल्याला वौसायची असते. आता पहिल्यांदाच जेव्हा आपली संक्रांत असते मग त्यावेळेला काय करायचं तर आपण ताटामध्ये जी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, काळे तीळ घेतलेले आहेत,
तर आपल्या देवघरातील देवांना आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्याने हे काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे तुळशीला सुद्धा आपल्याला हे काळे तीळ अर्पण करायचे आहेत. आपण एकदा वौसा घेतला की पुढच्या वर्षाच्या संक्रांतीपासून आपण हे तीळ हाताने अर्पण करत असतो, परंतु पहिल्या संक्रांतीला मात्र आपल्याला खोबऱ्याच्या वाटीने ते अर्पण करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण चमच्याच्या साहाय्याने एखादी गोष्ट खातो, त्याचप्रमाणे आपल्याला हात न लावता ते काळे तीळ हे खोबऱ्याच्या वाटीने देवांना आणि तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे इतर आपण मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा अर्पण करायचं आहे. त्यानंतर ज्या काही आपल्याला सौभाग्यवती मिळतील तर त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला त्यांना सुद्धा काळे तीळ हे त्यांच्या ताटामध्ये द्यायचे आहेत खोबऱ्याच्या वाटीच्या साहाय्याने. तसेच पहिली संक्रांत आहे त्यामुळे कुंकवाची डबी आपल्याला वाण म्हणून द्यायची आहे. त्या डबीमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू भरून ही डबी जी आहे तर ती द्यायची आहे. पहिल्यांदा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो आणि पहिलीच संक्रांत असते तर त्यावेळेला आपल्याला सुगड घेऊन अजिबात जायचं नाही. पहिल्या संक्रांतीला आपण सुगड पूजा ही करू शकतो, फक्त मंदिरामध्ये जाताना सुगड न्यायची नाही. तसेच सर्व महिलांना वगैरे आपल्याला हळदी कुंकू वाण देऊन झाल्यानंतर आपल्याला हा वौसा जो आहे तर तो घ्यायचा आहे. आता घरी जर आपण वौसा घेणार असू तर ज्या ठिकाणी आपण सुगड पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी जिचा वौसा घ्यायचा आहे म्हणजे आपली आई असेल तर तिची ज्या ठिकाणी आपण सुगड पूजा करत असतो त्यासमोर आपल्याला तो वौसा जो आहे तर तो मांडायचा आहे. म्हणजे इतर महिलांनी मांडला तरी चालतो किंवा ज्या व्यक्तीचा वौसा आहे तर तिने जरी मांडला तरी सुद्धा चालतो. 5 विडे म्हणजे 5-5 विड्याची पाण्याने त्यावरती प्रत्येक साहित्य 5 या संख्येमध्ये आपल्याला मांडायचं आहे. त्यानंतर आता ती महिला जी आहे तर ती वौसा घेण्यासाठी बसणार आहे. मग त्यावेळेला 5 सौभाग्यवती स्त्रिया येतात आणि आपण जे 5 विडे मांडलेले असतात तर पहिली जी महिला आहे तर ती 5ही विड्यावरती हळदी कुंकू वाहते. त्यानंतर जिचा वौसा आहे तिला हळदी कुंकू लावते, तिला ववसते. म्हणजे काय तर हळदी कुंकू तीळ तर हे एकत्र करून भांगामध्ये लावलं जातं आणि त्यानंतर पहिला जो विडा आहे तर तो तिच्या पदरामध्ये दिला जातो आणि विडा देताना देणारी म्हणते की सीतेचा वौसा रामाचा वौसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची. तेव्हा जी वौसा घेत आहे तर ती उखाण्यातून आपल्या नवऱ्याचे नाव घेत असते. अशा प्रकारे 4 विडे हे तिच्या पदरामध्ये दिले जातात. दुसरी सौभाग्यवती येते, उरलेल्या विड्यांवरती हळदी कुंकू वाहते आणि दुसरा विडा पदरात देते. तिसरी जी महिला आहे तर ती तिसरा विडा देते. चौथा विडा देते आणि उरलेला जो एक विडा आहे तर जिला वौसा घ्यायचा आहे म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर तिला मग बसवलं जातं आणि तिला हळदी कुंकू वगैरे लावलं जातं. तिला सुद्धा ववसलं जातं आणि त्यानंतर तो जो शेवटचा विडा आहे तर तो तिच्या पदरामध्ये दिला जातो. यालाच वौसा देणे म्हणतात आणि आपण तो वौसा घेतलेला असतो. म्हणजे आपण आपल्या बहिणीचा वौसा घेतला किंवा आपण आपल्या आईचा वौसा घेतला आणि हा जो वौसा आहे तर तो पुढच्या वर्षी संक्रांतीला आपल्याला परत द्यायचा असतो. पुढच्या वर्षी आपल्याला आपला पूर्ण वौसा आणायचा आहे. जी काही 25 विड्याची पाने आहेत किंवा ज्या काही 25-25 वस्तू आहेत तो संपूर्ण वौसा आपल्याला पुढच्या वर्षी आणायचा आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला आपल्या पदरामध्ये 4 विडे घ्यायचे असतात आणि जिचा आपण मागच्या वर्षी वौसा घेतलेला असतो तिला 1 विडा हा द्यायचा असतो. म्हणजे आपल्या आईला किंवा आपल्या बहिणीला आपला 1 विडा पुढच्या वर्षी आपल्याला द्यायचा आहे. यालाच वौसा देणे असे म्हणतात. त्याचप्रमाणे इतर ज्या नवविवाहित पुढच्या वर्षी असणार आहेत तर त्यांना सुद्धा आपण वौसा देऊ शकतो. फक्त जोपर्यंत आपण वौसा घेत नाही तोपर्यंत आपल्याला कोणालाही वौसा देता येत नाही. वौसा आपण आपल्या पदरामध्ये घेतल्यानंतर आपल्याला देवांच्या पाया पडायचा आहे, तुळशीच्या पाया पडायचा आहे आणि त्यानंतर वौसा जो आहे तर तो ताटामध्ये काढून ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. जो वौसा आपण घेतलेला असतो तर त्याचे पुन्हा काय करावे तर हे साहित्य आपण घरामध्ये वापरू शकतो स्वयंपाकघरामध्ये. त्याचप्रमाणे सुपारी, हळकुंड, खारीक तर हे आपण इतर महिलेची ओटी भरण्यासाठी वापरू शकतो. पान खाणारे जर कोण असतील तर त्यांना आपण विड्याची पाने जी आहेत तर ती देऊ शकतो किंवा आपण ती विड्याची पाने निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकतो. परंतु हे जे साहित्य आहे म्हणजे खोबरं वगैरे असेल तर ते आपल्याला नॉनव्हेज करताना वगैरे अजिबात वापरायचं नाही. इतर वेळेला आपण स्वयंपाकामध्ये वापरलं तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे ज्या नवविवाहित आहेत तर त्यांनी पहिल्या संक्रांतीला काही चुका करू नयेत, जसं की मंदिरामध्ये जाताना सुगड घेऊन जाऊ नये. त्याचप्रमाणे त्यांनी कोणालाही वौसू नये. इतर महिला त्यांना वौसू शकतात परंतु नवविवाहितांनी मात्र इतरांना वौसायचे नाही. पुढच्या संक्रांतीपासून तुम्ही इतर महिलांना वौसू शकता. पहिल्या संक्रांतीला वौसा पूजू नये म्हणजेच काय तर आपलाच वौसा आपण पूर्णपणे आणून पूजू नये. तर पहिल्या संक्रांतीला आपल्याला इतर महिलेकडून वौसा जो आहे तर तो घ्यायचा आहे.